पाचोळा वाचायचा ना? नाही ना? नामो दासबोधम गुरुशिष्यांचा संवाद दशक 20वा समास 10वा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. धरू जाता धरिता नाही, टाकू जाता टाकिता नाही, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते. जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख ते. सन्मुखपणा चुके नाते काही केल्या. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वर की जय. राजाधिराज सद्गुणा शिवशर महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री गोविंद महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री काळ सिद्धेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री शरद महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री अंकित महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री तारक महाराज की जय. धरू जाता धरिता नाही, टाकू जाता टाकिता नाही, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरुला पूर्ण समजायचं. गुरुला पूर्ण समजायचं. गुरु पूर्ण समजायचं म्हणजे काय? गुरु पूर्ण आहे याची खात्री पाहिजे. गुरु पूर्ण आहे याची खात्री पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसतं. उदाहरणार्थ पत्ता घ्या, आपल्याला कुठे जायचं असते, रिक्षा किंवा बस उतरवते आपल्याला त्या स्थानाला, दिलेल्या पत्त्याला. पण ते घरापर्यंत जात नाही ना, बिल्डिंग पर्यंत जात नाही. लोकेशन म्हणतात ना, नियरेस्ट लोकेशन तिथपर्यंत नेऊन सोड. पुढे कोणाला तरी विचारावं लागतं. जो रस्त्यावर किंवा दुकानात किंवा आजूबाजूला कुठे असेल. बरेचसे लोक काय म्हणतात, मला माहिती एखादा भेटतो ज्याला माहिती असत, मग त्याची परिणाम करता आपल्याला ह्याला माहिती. म्हणे ऍड्रेस दाखवा, आपण त्याला ऍड्रेस दाखवा. ज्याला माहित नाही सर दाखवू, मेरे को मालूम नाही, मला माहिती. ज्याला माहिती असतो तो ऍड्रेस दाखवा. ऍड्रेस हा तिकडे आहे. खात्री पण त्या आपल्याला याला माहिती आहे. बोलण्यावर समजतो की नाही याला माहिती. तो येत नाही आपल्याला दाखवायला. तो येत नाही, गरज नाही दाखवायची. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याने सांगितल्याप्रमाणे आपण जातो आणि तो ऍड्रेस सांगतो. त्याच्या घरी इच्छेस्थळी जातो. ज्या घरी जायचं, ज्याला भेटायचं त्याच्या घरी आपण जातो. काय इकडे जाणता, ज्याने जाणलेलं आहे याची आपली खात्री पडते. उगीच विश्वास बसत नाही. जीव एवढा सोपा नाही, अडाणी आहे. उगीच विश्वास ठेवत नाही. आपण एखाद देवळात जातो ना, देवळात तर उगीच जात नाही. देवळात आपण देवळात उगीच जात नाही कुणाला. उगीच काय जाईल, फुकट जाईल कोणाला, कशाला जाईल. जीव आहे ना तो. तुला काहीतरी पाहिजे म्हणून जाणार देवळात. काहीतरी असं प्रसंग यायला पाहिजे तेव्हा तो देवळात जाणार. मजा म्हणून जाणार नाही. हा हल्ली जातात, पिकनिक म्हणून जातात.
काय होतं, नारळ घेतात, फुलं घेतात, हे करतात आणि नमस्कार करून दर्शन घेतला. कोणाचं दर्शन घेतला? मूर्ती. तो मूर्ती म्हणजे देव आहे का? मूर्ती म्हणजे देव आहे का? मूर्ती म्हणजे देव नाही. तो का आहे? देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. मूर्ती म्हणजे देवाकडे जाण्याचा मार्ग आहे, देव नाही. का मूर्ती आपल्याशी बोलत नाही ना? आपण त्याच्याशी बोलतो, तो आपल्याशी कुठे बोलतो? कोण आपण सांगितलेला काम किंवा अडचण, एखादा प्रसंग दूर झाला तर देव पावला. खात्री पडते देव इकडे आहे. देव आहे त्याला काय म्हणजे अनुभव आहे. मला असा प्रसंग आला की या देवळात गेलेले मला तो देव पावला. हा पावतो देव, पावणारा देव अनुभव. तर इकडे काय पाहिजे आपल्याला? खात्री व्हायला पाहिजे. आपल्याला जे पाहिजे ते ह्याच्या योगाने, ह्याच्या म्हणण्यानुसार वागलं तर मिळेल. पहिली गोष्ट आत्मज्ञान हा विषयच कठीण आहे, सोपं नाही. का? सगळं कशात आहे? सगळं मुळात वगैरे देव वर्ष दिलेलं आहे. सगळं अज्ञानात जग आहे. कोणाला देव पाहिजे मला सांगा? कोणाला देव पाहिजे सांगा? कोणालाही देव नको. कशाला पाहिजे देव? सकाळी उठायचं, पूजा करायची, पूजा पाठ करायचं आणि कामाला निघून जायचं. संध्याकाळला हात जोडायचं आणि मग काय पूजापाठ काय असेल ते वाचन करायचं, बसायचं. हे कधी करतो माणूस? हे कधी करतो? प्रसंग आल्यावर. जो संसार व्यवस्थित चालायला पाहिजे म्हणून, दृष्ट लागायला म्हणतात ना, दृष्ट माझ्या संसाराला, सुखी संसाराला दृष्ट लागून लागायला नको म्हणून देवाला पुजतो. खरोखर दृष्ट लागली तर देव बदलतो. नको, हा देव माझं संरक्षण करत नाही, देव बदलतो. दुसरा देव, तिसरा देव, चौथा देव. ज्या देवाकडे आपला प्रसंग काय प्रसंग सुटला, हा देव. दुसरा प्रसंग मिळाला, तोही देव बदलतो. आपण देव बदलत राहतो, देव बदलतो, देव बदलतो, देव बदलतो. 33 कोटी देव आहेत ना. ऑप्शन आहे की ना आपल्याला कुठल्या तरी देवाचा? हा देव नाही तर तो देव, तो देव नाही तर तो देव. जसं आपण मुखात बदलतो की नाही, तसं देव बदलतो की नाही. समजा हिंदुत्व नाही पावला तर दुसरा कुठला तरी धर्माचा पकडायचा, तो देवला पावला पाहिजे. का जीव हलकट आहे, त्याला फक्त सुख पाहिजे, मनासारखं व्हायला पाहिजे. जोपर्यंत मनासारखं होतो तो देव आपला, नवसाला पावला तो देव. जीव कशात अडकलेला आहे? देहबुद्धी. ज्याला सुख पाहिजे, देहाला सुख पाहिजे, मनाला सुख पाहिजे, मनाला सुख पाहिजे. तो सुख घेतो तो सुखच नाही आहे, हे सद्गुरू भेटल्यावर म्हणून सांगितलंय. ज्ञानाचा अधिकार कोण? विभेदे तापे पोळला, संसारे दुःखे दुखावला, तोची अधिकारी परमात्मा. अधिभौतिक आधी आध्यात्मिक हे आपण जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला कळतं. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? आतून उभारून येतात रोग. डॉक्टर काम करत नाही, औषधं काम करत नाही. पैसा असू दे, लाखो असू दे, करोडो असू दे, काही कामाचं नाही. औषध काम करत नाही, डॉक्टर काम करत नाही. काय फार तर खूप श्रीमंत असेल तर फॉरेनला जाऊन सर्जरी करून देईल. लागू पडलं तर काय करणार? त्या तापाने बोलला. आध्यात्मिक आधिभौतिक महायुद्ध परिस्थितीने जे होतं त्याच्याने बोलला. तिसरा
मेल्यानंतर सुद्धा आपण त्याचा अनुभव घेऊ शकत नाही, कारण आपण लगेच विसरतो. एक जन्माचं आठवत नाही तर हजारो जन्माचं काय आठवणार आपल्याला? एक जन्माचं आठवत नाही आपल्याला. आता प्रसंगाला गेला, विसरून गेलो, देव गेला आणि सगळं याचा काय गच्छंती म्हणतात, देवाचे विसर्जन. जी वरकड आहे त्याला फक्त गरजेपुरती देव लागतो. यूज अँड थ्रो पॉलिसी म्हणतात ना, तशी जीवाची पॉलिसी. तुमचा प्रसंग गेला आणि देव गेला, प्रसंगाला देव आला. म्हणून सांगितले वेळ येता ते बोला, संसार दुःखे दुखावला तोची अधिकार. ज्याला कळलं हे सगळं नाशिवंत आहे, किती वेळा मागायचं, किती वेळा मागायचं, मागून उपयोग काय? नाशिवंतच आहे. लहान मुलगा असतो ना, लहान मुलगा खेळण्याची खेळतो की नाही? सुंदर खेळतो तो, खरं मानतो तो. मोठं झाल्यावर हे खेळणे दृष्टी बदलती, त्याला ज्ञान होतं, नॉलेज. हे सगळं मोठं आहे. हे खेळणे, त्याच्याशी खेळून फायदा काय? वेस्टेज ऑफ टाइम, वेळ फुकट गेला होता आपण. तसं एक ज्ञानी भेटला तर कळतं काय हे सगळं जग म्हणजे खेळणं आहे. खेळण्यात काय मजा नाही, वेळ फुकट जाणार. जन्मापासून मरेपर्यंत आपण जे जे काही करतो त्याचा उपयोग काय? खातो, पितो, झोपतो आणि मरतो. रोज सगळे उठणार, खाणार, पिणार, पैसे कमवणार, कर्म करणार आणि झोपणार आणि परत सकाळी परत तेच. जन्मापासून मरेपर्यंत तेच. अनेक प्रसंग, सुख जवळ, दुःख पहाडावर. जन्मापासून कितीतरी माणूस दुःख बघतो, सुख कमी आहे, आशा आहे, आशा. सुख आहे कुठे? गरीब पण सुखी नाही, मध्यमवर्गीय सुखी नाही, श्रीमंत पण सुखी नाही. त्यांनी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी म्हणा, तुमचं शोधले पाहिजे. विचार केला तर सुखी कोण? कोणीही सुखी नाही. देहबुद्धी आहे म्हणून सुखी नाही. पण चुकून छंद लागला कुठला? देवाकडे जायचं, देवळात जायचं, देवाची पूजा करायची, देवाचं भजन गायचं, देवाची स्तुती करायची. हा छंद लागला तर अखेर करतात की ना आषाढी कार्तिक, आषाढी आणि कुठली आषाढी आणि कुठली दोन वारी करतात की नाही? आषाढी आणि कार्तिकी करतात की नाही? पाऊस असो, ऊन असो, वारा असो, वारीला जाणार, विठ्ठलाचं दर्शन घेणार. खिशात काय नसेल चालत, पण विठ्ठलाचं दर्शन घेत होत जा, आनंद. तर मूर्तीचा जर आपण विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन जर एवढा आनंद होत असेल तर आपल्यात मध्ये जो देव बसलेला आहे त्याचं दर्शन घेतलं तर किती आनंद होईल. मूर्तीचं जर आपण जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तर मूर्ती पूजा बरोबर आहे. मूर्ती पूजा करूनच माणूस पुण्य जमा होतं. म्हणून काय होतं? जन्मजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले, मग या विठ्ठल एक कृपा केली. प्रश्न कुठे आहे? रोग कुठे आहे? इगो, अहंकार. देवाकडे कधी जातो माणूस? काहीतरी प्रसंग यायला पाहिजे. तुमचं मॅन पॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर संपलं पाहिजे तिकडे. काय कामाचं नाही, युजलेस. डॉक्टर म्हणतो आता झालं, माझं औषध लागू पडत नाही, देवाला आठवण कर. देवाला आठवण करतो तेव्हा देव पावतो, औषध लागू पडत. देव पावला की नाही तेव्हा देवाचा अनुभव येतो की नाही. मूर्तीपूजा असो किंवा काही असो, देव पावला ना म्हणजे इगो कमी झाला ना आपला. देव आहे, आपल्यापेक्षा देव श्रेष्ठ आहे एवढा जरी अनुभव आला तरी काय सत्वगुण जागृत होतो. काय सत्वगुण जागृत होतो. आणि एकदा सत्वगुण जागृत झाला काय होतं? छंद लागतो देवाचा. छंद लागतो. जसं मुलगा शाळेत जात नाही त्याला चॉकलेट द्यावं लागतं. चॉकलेट खाता खाता तो चॉकलेट विसरतो, शाळा पकडतो. तसं इकडे प्रसंग येऊन येऊन देवाला पकडायला होतो.
देवाला एकदा पकडलं का देव कुठे नेतो तुम्हाला? सद्गुरूकडे. आणि सद्गुरूकडे गेल्यानंतर खरा देव करतो. कल्पनेचे देव कल्पना सद्गुरू खरा देव दाखवतो. म्हणून सांगितलं जन्मोजन्मी आम्ही भावपूर्ण केले. बघा विठ्ठल कृपा केली. विठ्ठल म्हणजे कोण? सर्व चराचर मध्ये भरून जो आहे तोच चैतन्य, तोच विठ्ठल, तोच विष्णू. तो त्याची पूजा करून म्हणून आकाशम पतितो यम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. कुठल्याही देवाला नमस्कार करा एका विष्णूला पोषण. तोच चैतन्य, तोच विठ्ठल. सगळ्या देवांमध्ये तोच आहे. सर्व सृष्टीमध्ये तोच आहे. चारी खाणी चारी वाणी जीवलक्ष मध्ये ब्रह्मा काय देव राक्षस आणि मनुष्य देव आणि राक्षस सगळ्यांमध्ये तोच आहे. त्याच्याशी काहीच नाही. पंचमहाभूतांमध्ये पण तेच आहे, सूर्यामध्ये पण तेच आहे आणि चंद्रामध्ये पण तेच. चैतन्य आहे. त्याच्याशी काय होणार? जसे लाईट आहे, लाईटचे अनेक उपकरण आहेत. करंट गेला तर लाईट गेली तर डेड झालं की नाही सगळं. करणाशिवाय कुठे उपकरण चालत नाही. सगळं उपकरण आहे. सगळं पंचमहाभूत उपकरण आहे. चंद्र उपकरण आहे, सूर्य उपकरण आहे, चारी खाणी चारी विणानी जीवलक्ष 84 सगळं उपकरण आहे. करण एक आहे तो चैतन्य. त्या चैतन्याला अनेक रूपाने 33 कोटी देवांची कुठल्याही देवाची पूजा करा. कारण तो पूजा केल्याने आपला योग कमी होतो, अहंकार कमी होतो. अंबा वजा मानसीचा कळेना त्या ज्ञान कल्पांत काळी कळेना. अहंकारामुळे माणूस जन्म घेतो. मी करतो म्हणून देवाला विसरतो. आहे जवळ आणते भेटी नाही जन्मांतरी. जवळच येतो आपल्या. देवाशिवाय कोणी नाही. देव गेला तर लगेच वास येतो शरीरात, हाण पुसतो. किती बायकोचं मुलं असतं नको लवकर जाळून घ्या. वास प्रेत तुझ्याला लागला, सडायला लागला, जाळून घ्या लवकर. चैतन्य गेला, शुद्ध गेला. देव आहे म्हणून आपण आहे, आपण आहे म्हणून देव नाही. हे सद्गुरू भेटल्यावर देव आहे म्हणून आपण आहे. त्या देवाला कसं ओळखायचं ते सद्गुरू सांगतात. दासबोध तेच सांगितलंय. रामदास रामाचा दास. प्रत्येक जीव रामाचाच दास आहे. रामाशिवाय काहीच नाहीये. राम म्हणजे आत्माराम. सगळ्यांमध्ये आत्मारामच आहे की कुणामध्ये नाही सांगायचं. नाही तो मेला म्हणून समजायचं. त्या रामाला कसं ओळखायचं? म्हणून दासबोध मध्ये पहिला समास पासून दशक 20वा समास 10वा पर्यंत तेच सांगितलं. काय आहे गुरु ते सांगतो. गुरु पूर्ण समजायचं म्हणजे गुरु पूर्ण असतोच. गुरु म्हणतो माझा देव आहेच, तुझा देव आहे तो शोधून दाखव. गुरुला माहिती आहे माझा देव आहे. देवाशिवाय मी नाही, माझ्याशिवाय देव नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतो? देव माझा मी देवांचा, हीच माझी सत्यवाची. देव माझा आहे, मी देवांचा आहे. जसं सोने आणि बांगडी. सोन्याची बांगडीच होत नाही. सोन्याच्या बांगड्या आहे ना, म्हणून काय वापरतो? सोन्याच्या बांगड्या. सोन्याच्या बांगड्या होत नाही सोन्याच्या. तसं देवाशिवाय हे होत नाही. अधिष्ठान देव आहे. सद्गुरूला अनुभव असतो, खात्री असते माझा देव आहे म्हणून. आपल्यात पण देव आहे ते दाखव. दुसरं काही नाही आहे. तुझं आहे, तुझं पाशी बरी तू जागा. ज्या सुखासाठी आपण अनेक जन्म घेतो तो सुख आपल्यात आहे. जसं कुत्र्याला वाटतं हाडात काय आहे? रक्त. तो रक्त कुठून येतो? आपल्या जातात. आणि हाडावर पण त्याला वाटतं हे हाडातून रक्त येतो, तो स्टोकत. आपण तसं करतो. विषय सुखात सुख आहे म्हणून ते विषय सुख घेत असतो. हाड चघळल्यासारखं आहे. कुठला हाड चघळतो की नाही?
जसं आपण विषय सुख म्हणजे हाण आहे ते चघळतो, पण तो सुख आपल्यातून आहे. आत्मसुख म्हणतात त्या. सद्गुरू आत्मसुख घ्यायला लावतो. तो काय म्हणतो, या सुखासाठी तू भटकतो आणि जन्म घेतो, तो सुख तुझ्याकडे उगम. जर कस्तुरी म्हणतो ना, कस्तुरी आपल्याच जवळ आहे कस्तुरी, पण भटकतो. कारण जाणता भेटत नाही. जाणता भेटला तर म्हणून या दशकाचं गोविंद काय सांगितलेलं आहे, धरू जाता धरिता नाही, टाकू जाता टाकीता नाही, जेथे तेथे आहे तो परब्रह्म. ते परब्रह्म कसं आहे, त्याला धरता येत नाही आणि त्याला टाकता येत नाही. देव म्हणतो ना, देव त्याला धरता येत नाही, त्याला टाकता येत नाही. ना आपण आपल्यालाच धरू शकत नाही, ना आपल्याला आपण टाकू शकत नाही. ज्याला आपण देह म्हणतो, जन्मापासून आई वडिलांनी आपल्याला आईच्या गर्भात आपली वाढ झाली, बाहेर 9 दिवस 9 महिन्याने जन्म होतो, जन्मापासून बरेपर्यंत देह म्हणून आपण ज्याला पकडून ठेवलेला आहे, त्यालाच आपल्याला धरता येत नाही. आपल्याला आपण कसं धरणार आणि ह्याला टाकणार नाही कसं? ह्याला टाकू शकत नाही ना, धरू शकत नाही. जर देहाला आपण टाकू शकत नाही आणि धरू शकत नाही, ज्याला आपण टाकतो का, ज्याला आपण नाही टाकत, ज्याला मी म्हणतो तुम्ही टाकत नाही, देहाला जीवात्मा याला सोडून जातो. जीवात्मा कधी सोडतो याला? जीवात्म्याला कधी सोडतो? ह्याच्यापासून त्रास झाला तर होतो की नाही, डोळा दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, खायला होत नाही, पचत नाही. देवा मला सोडव, मला तिकडे देवाकडे मृत्यू वाचू देवा. शरीर चांगलं असताना मृत्यू नको, पण शरीर त्रास द्यायला लागला तर नको, मला मृत्यू दे. म्हणजे जीव हा देह सोडायला तयार होतो, पण देवाच्या मर्जीशिवाय आपण हा देह सोडू शकत नाही. आपल्या मर्जीने याला देह सोडता येत नाही. आपण कर्मानुसार आहे ना, कर्मानुसार काही नियम आहेत ना. ज्याच्या मर्जीशिवाय आपण देह पण सोडू शकत नाही, त्याच्या मर्जीशिवाय आपण जन्म पण घेऊ शकतो. ज्याच्याने सत्य ब्रह्मांड गोळ चालत तसे हा मायाचा खेळ, तोडीत तसे जो मायाचा जळा, तो तू बघू शकतो. धरू जाता धरिता नाही म्हणजे काय? देहाला पण धरू शकत नाही, देवाला कसं धरणार? देहाला पण टाकू शकत नाही, मग देवाला कसं टाकणार? आपल्या ते ग्रुप आहे. जसं बांगडी सोन्याला टाकू शकत नाही, सोन्याचे दागिने सोन्याला टाकू शकत नाही. सोन्याचे दागिने असतात ना, ते सोन्याला टाकू शकत नाही, कारण ते सोन्याचे आहे. जसं आपण देवाचे आहे, परब्रह्माचे आहे, त्याला कसं टाकणार आपण? त्याला टाकलं तर आपण मेलो की नाही? टाकू शकतच नाही, पण टाकलं तर मेलो की नाही आपण? गरण गेला ना प्रयत्न. म्हणून सांगितलं, धरू जाता धरिता नाही, टाकू जाता टाकीता नाही, जेथे तेथे आहे परब्रह्म. ते राजाधिरा सद्गुणा सिद्धरामेश्वरा विजय. राजाधिरा सद्गुणा सिंह महाराज, राजाधिरा सद्गुणा श्री वडविजय महाराज, राजाधिरा सद्गुणा श्री काळ सिद्धेश्वर, राजाधिरा सद्गुणा श्री सर्व, राजाधिरा सद्गुणा श्री राजाधिरा सद्गुणा श्री हरिचंद्र, राजा